जिल्हास्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिर मोहोपाडा रसायन येथे संपन्न। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मोहोपाडा रसायन येथे पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शेजारील सभागृहात भारतीय बौद्ध महासभा रायगड उत्तर जिल्ह्याच्या वतीने जिल्हास्तरीय व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिर व सभासद जनगणना मोहीम 2026 मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांनी केले। प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ केंद्रीय महासचिव BH गायकवाड गुरुजी व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ॲडव्होकेट SM वानखेडे उपस्थित होते। त्यांनी व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जबाबदारी व कार्यकर्त्यांचे समाजातील आचरण यावर मार्गदर्शन केले। अध्यक्षीय मनोगतात सुशील वाघमारे यांनी या शिबिरांमधून सक्षम नेतृत्व तयार करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले। यावेळी पेन तालुका अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे, प्रकाशजी गायकवाड, छायाताई गवई यांनी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास केंद्रीय पदाधिकारी सुनंदाताई वाघमारे, महिला अध्यक्ष उषाताई कांबळे, सरचिटणीस छायाताई गवई, कोषाध्यक्ष त्रिशिलाताई सावळे, संस्कार उपाध्यक्ष कमलताई कांबळे तसेच खोपोली शहर व विभाग शाखा महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। तसेच पेन तालुका अध्यक्ष चंद्रकांतदादा सोनावणे, कर्जत तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड, पनवेल तालुका अध्यक्ष सुनील कांबळे, खालापूर तालुका अध्यक्ष जगदीश कांबळे, अलिबाग तालुका दक्षिण व उत्तर अध्यक्ष, खोपोली शहर अध्यक्ष कृष्णा मोरे व सर्व विभाग शाखांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस प्रकाश सोनावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्कार उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी केले। शेवटी सरंते घेऊन शिबिराचा समारोप करण्यात आला। विनंती करतो की साहेब आपल्या शुभार्थे खोपोली शहर शाखेचे सन्मान्य अध्यक्ष कृष्णाजी पात्र आहात, परंतु आपल्या सर्वांचं जागेवर स्वागत केलं जाईल। आपण सर्वांनी त्यांच्या वतीनं आणि या व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिरासाठी आवर्जून उपस्थित असलेले विजय कांबळे, सुनाम कांबळे, सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या महिला कार्यकर्त्यांचे सरचिटणीस आदरणीय गवईताई कोशे। आजचं हे व्यक्तिमत्व विकास शिबिर घेण्याचा उद्देश असा आहे की या शिबिराकडे आपण फक्त भारतीय बौद्ध महासभेच्या 24 तारखांचं एक शिबिर आहे, या शिबिरापुरताच मर्यादित स्वरूपामध्ये न पाहता माणूस म्हणून जगत असताना, माणूस म्हणून व्यवहारामध्ये आचरण करत असताना या शिबिराचं अनन्य साधारण महत्व आहे। हे दिवसभराचं ज्यावेळी तुम्ही श्रवण केला गुरुजींच्या वाणीतून त्यावेळी तुमच्या लक्षात येईल। आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर पासून जी प्रशिक्षण शिबिराची जी शृंखला चालू झालेली आहे आणि त्या शृंखलेमध्ये वरिष्ठ मान्यवर मिळून एखादं चांगलं शिबिर जिल्हा स्तरातील प्रत्येक कार्यकर्ता हा उद्याचा जिल्ह्याचं नेतृत्व करणारा सक्षम पदाधिकारी घडला पाहिजे। या एकमेव भावनेतून वरिष्ठांनी यावं आणि माझ्या तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना, माझ्या जिल्ह्याच्या दुय्यम पदाधिकाऱ्यांना नेतृत्व करण्यासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर किती उपयोगी आणि फलदायी आहे यासाठी गुरुजींना मी विनंती केली, आदरणीय गायकवाड गुरुजींना, की गुरुजी नोव्हेंबर-डिसेंबर पासून आमच्या जिल्ह्यामध्ये अनेक शिबिरं चालू आहेत, एक दिवसीय श्रावणी शिबिरं 4 झालेली आहेत, पण मला असं वाटतं की माझ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आपल्या वाणीतून जो व्यक्तिमत्व विकास शिबिर आहे त्या व्यक्तिमत्व विकास शिबिराचा लाभ घेता आला पाहिजे। आणि म्हणून गुरुजींना विनंती केली की तुमची जी तारीख असेल ती, कारण गुरुजींचं जर तुम्ही पाहिलं असेल तर भारतभरामध्ये संपूर्ण प्रत्येक रविवारी, विशेष करून मध्य प्रदेश, झारखंड या राज्याचे प्रभारी असल्यामुळे पासून गेला होता आणि तिथं म्हणे काहीतरी ते पुस्तक झालंय, काय कार्यक्रम होता, काय उत्तर द्यायला पाहिजे। हा काय म्हणतो माहिती, जेवण वाढ मला पहिलं, तुला त्याच्यातलं काही समजायचं नाही। हे उत्तर कशातलं आहे? मनुस्मृती मधलंच उत्तर आहे। मनुस्मृती जाणून आलाय बर का, उच्च नीचता आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि घरी येऊन बायकोला तू एवढं तरी म्हण ना की बाबा त्या ग्रंथामध्ये ना माणसाचं माणूस पण हिरावून घेतलेलं होतं, स्त्री पुरुष असे भेद केलेले होते, उच्च नीच असं म्हणून झालं। एवढं 4 ओळी सांगायला काय जाते, पण हा एवढंच मग म्हणजे ही जी आमची प्रवृत्ती आहे ही बदलावी लागेल ना, बदलावं लागेल आम्हाला। 9वा पॉइंट आहे अंधश्रद्धा। पूर्वीपासून चालत आलंय
ते दुःखात आहे, अमुक आहे, तमुक आहे, नाही बोलत. एखादं तरुण माणूस वारलाय, त्या बाईचे मंगळसूत्र तोडताय. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.